मित्रांनो नमस्कार। यशासाठी आपलं एव्हरेस्ट गाठण्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून दर आठवड्याला भेटतोय। या आठवड्याच्या या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण यश मिळवत असताना ते जर सहजासहजी मिळत असेल तर त्याला आपण यश असं कसं काय म्हणणार? एव्हरेस्ट असं सहजासहजी मिळत नाही। म्हणजे एखादी छोटीशी टेकडी चढून गेलो म्हणजे एव्हरेस्ट सर केलं असा त्याचा अर्थ होत नाही। तर एव्हरेस्टवर जाण्यासाठी अशा अनेक छोट्या टेकड्या आणि अनेक पर्वत आदी त्याच्यावर चढाई करावी लागते। प्रत्यक्ष एव्हरेस्टवर सुद्धा बऱ्याच वेळेला जाऊन प्रयत्न करावे लागतात आणि या प्रयत्नांनंतर अखंडित प्रयत्नांनंतर कधीतरी तो क्षण येतो जेव्हा आपण समिट केलेलं असतं। एक राजा होता। या सम्राट असणाऱ्या राजावर मोठं आक्रमण झालं। त्या आक्रमणाच्या वेळी जे प्रचंड युद्ध झालं त्याच्यामध्ये तो राजा हारला। आपलं सगळं राज्य सोडून त्या राजाला एकट्याला जंगलामध्ये परागंदा व्हावं लागलं। अहो जीव वाचला हे काही कमी नव्हतं। असा हा राजा जंगलामध्ये गायब झाला, एका जागी निपचिप पडून राहिला। बेशुद्ध असणारा हा राजा किती काळ पडला होता याचं त्याला भानच नव्हतं। इकडं तर ज्यांनी राज्य जिंकलं होतं त्यांना असं वाटलं की राजा कायमचाच गायब झाला म्हणजे तो नक्कीच मेलाच असणार। हा राजा बराच काळ तसाच कुठेतरी पडून होता। काही कालावधीनंतर त्याला जाग आली पण आजूबाजूचं नेमकं काय आहे हे त्याला समजत नव्हतं। थोड्या वेळानंतर त्याला आजूबाजूचं भान यायला लागलं आणि त्याच्या असं लक्षात आलं की आपण एका गुहेमध्ये आहोत। अत्यंत छोटीशी असणारी ही जी गुहा होती त्या गुहेत सूर्याच्या उन्हाचा एक कवडसा पडलेला होता। या कवडशाच्या तेवढ्याशा उजेडामध्ये हळूहळू त्याला गुहेतलं सगळं चित्र लक्षात यायला लागलं। पण आपण इथं आलो कसे हे काही त्याला लक्षात येत नव्हतं। जाऊ द्या, त्याने विचार केला की आपल्याला काही आठवत नाहीये पण आजूबाजूला तर पाहूयात। त्याला आता भुकेची जाणीव पण होत होती आणि हे सगळं चालू असताना त्याचं लक्ष त्या गुहेच्या भिंतीवर गेलं। त्या गुहेच्या भिंतीवर एक मुंग्यांची रांग लागलेली होती। ही मुंग्यांची रांग चालली आहे कुठं असं तो पाहत होता। तर त्याच्या लक्षात आलं की त्या भिंतीच्या सगळ्यात वरच्या बाजूला एक छोटंसं छिद्र होतं, ते त्या मुंग्यांचं घर होतं। त्या मुंग्या त्या घरामध्ये जात होत्या, पण त्या फक्त घरात जात नव्हत्या तर प्रत्येक मुंगीच्या जवळ तिने पकडलेला काहीतरी कण होता। नक्कीच ती त्यांची शिदोरी होती। ती शिदोरी घेऊन प्रत्येक मुंगी आपल्या घराकडे चाललेली होती। राजा हे सगळं पाहत होता आणि हे सगळं पाहत असताना त्याच्या लक्षात आलं की ही रांग हळूहळू कमी होतीये, म्हणजेच आता सगळ्या मुंग्या जवळपास त्याच्या त्या घरामध्ये पोचलेल्या होत्या। ह्या सगळ्या मुंग्यांमध्ये इवलुशी अत्यंत बारीक असणारी एक मुंगी राजाचं लक्ष वेधून घेत होती। ती मुंगी तिच्या आकारापेक्षा आकाराने मोठा असणारा, दुप्पट असेल तिप्पट असेल एवढा मोठा कण घेऊन वर जायचा प्रयत्न करत होती। ही मुंगी सगळ्यात शेवटी होती कारण तो इवलासा जीव होता। तो जीव तो कण घेऊन वर जाण्याचा प्रयत्न करायचा, पण काय व्हायचं की तो कण मोठा असल्यामुळे तो खाली पडायचा। मग ही मुंगी पुन्हा खाली यायची, तो कण उचलायची आणि पुन्हा वर जायची। मुंगी वर यायची, कणासोबत यायची, तो कण घेऊन ती खाली पडायची। काही वेळेला कण आधी पडायचा मग मुंगी खाली पडायची, असं चाललेलंच होतं। मुंगी कितीतरी वेळा वर चढली, कितीतरी वेळा खाली पडली। राजाला आता राहावेना। त्याला असं वाटलं या इवल्याशा जीवाला आपण मदत करावी, त्याला उचलून थेट त्याच्या घरापर्यंत आपण पोचवायला हवं। पण त्याच्या लक्षात आलं की आपल्या चिमटीत सुद्धा ही मुंगी मावणार नाही। त्यामुळे हे जे घडतंय ते पाहण्याशिवाय त्याच्या हाती दुसरं काहीच नव्हतं आणि तो पाहत राहिला। मुंगीवर जात होती, कण घेऊन चढत होती आणि खाली पडत होती। एक वेळ तर असं झालं की ती घरापर्यंत पोहोचली, आता ती त्या घरामध्ये जाणार असं राजाला वाटलं, पण ती मुंगी पुन्हा खाली पडली। कण खाली पडला, मुंगीने तो परत उचलला आणि पुन्हा चढाई चालू केली। असं कितीतरी वेळा घडलं, राजाला ते मोजताही आलं नाही। मुंगीनेही कदाचित मोजलं नसेल, पण ती शांतपणे अविचलपणे आपलं काम करत होती। आणि एक वेळ आली ज्यावेळी मुंगी तो कण घेऊन त्या घरामध्ये निघून गेली। त्यानंतर 5च मिनिटांनी मुसळधार पाऊस पडला। त्या अख्ख्या गुहेमध्ये गुडघाभर पाणी जमा झालं।
इथं पाऊस येणार याची त्या मुंग्यांना आधीच जाणीव लागलेली होती. म्हणूनच त्या मुंग्यांनी आपलं धान्य, आपलं अन्न, आपला सावा गोळा करण्याचं काम आधीच चालू केलेलं होतं. ती जी छोटीशी मुंगी होती तिला सुद्धा याची जाणीव होती. पण पुढं येणारं जे संकट आहे त्या संकटाच्या आधी आपल्या घरी यशस्वीपणे पोहोचण्यासाठी अजिबात न डगमगता, न आजूबाजूला बघता ती फक्त आणि फक्त तो कण घेऊन पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होती. त्यानंतर बरोबर 1 महिन्यांनी तो राजा पुन्हा चक्रवर्ती झाला. पुन्हा त्यांनी ते राज्य मिळवलं. मित्रांनो, तुम्ही कशाची वाट बघताय? एक असंच राज्य, असंच एक चक्रवर्ती असणारं पद तुम्हा सगळ्यांची वाट पाहतंय. मग करा चढाई.